भारत निर्माते महाबोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा महात्मा ज्योतिबाजी फुले, संत कबीरदास, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अशा महान परिवर्तनवादी महामानवांचं स्मरण करून त्यांना त्रिवार अभिवादन करून प्रथम एक गीत मराठीतून सादर करतो आहे। त्याआधी वंदनेतील काही मराठीतून दोहे सादर करतो, त्यानंतर एक क्रांतिकारी गीत सादर करणार। मला दुनियेत बुद्धीचा खरा गुणवंत आवडतो, माझे वडील दिवंगत नागोरावजी पाटणकर हे सदा सदैव स्मरणात राहो हा उद्देश ठेवून त्यांचा लिहिलेला प्रथम दोहा मी सादर करतो आहे। मला दुनियेत बुद्धीचा खरा गुणवंत आवडतो, जसा बोले तसा चाले असा शीलवंत आवडतो। मला दुनियेत बुद्धीचा खरा गुणवंत आवडतो, जसा बोले तसा चाले असा शीलवंत आवडतो। असे लाख संपत्ती, असे लाख संपत्ती ती माझ्या काय कामाची, असे असे लाख संपत्ती ती माझ्या काय कामाची, मनाने शुद्ध असलेला असा श्रीमंत आवडतो। मनाने शुद्ध असलेला असा श्रीमंत मला दुनियेत बुद्धीचा खरा गुणवंत आवडतो, जसा बोले तसा चाले असा शीलवंत आवडतो। असे लाख संपत्ती, असे लाख संपत्ती ती माझ्या काय कामाची, मनाने शुद्ध असलेला असा श्रीमंत आवडतो। पुराणे पुराणे वेद पोथ्या चाळल्या, पुराणे वेद पोथ्या चाळल्या या नागनाथाने, म्हणून सांगतो ठासूर बुद्धाचा ग्रंथ आवडतो। म्हणून सांगतो ठासूर बुद्धाचा ग्रंथ आवडतो। म्हणून सांगतो ठासूर बुद्धाचा ग्रंथ आवडतो। नको तो धर्म मधला जो मला ना पाळता आला, नको अरे नको तो धर्म मधला जो मला ना पाळता आला, आणि नको तो ग्रंथ मर्जवळी जो मला ना चाळता आला। बरा दीपक तो छोटासा मला जो जाळता आला, आणि जयाच्या सहायाने अंधार हा न्याहाळता आला। जया
अधिकार पाहिजे. आम्हाला उपकार नको आहे, आम्हाला आमचे अधिकार आहे. अधिकार पाहिजे. उपकाराचा अधिकार असो, अधिकार पाहिजे. स्वाभिमान असा सर्वांना स्वीकार पाहिजे. अरे धर्माच्या वेगळा असेल हा धम्म बुद्धाचा चमत्कार नको, येथे साक्षात्कार पाहिजे. भीमाच्या तत्वाला जागणारा पाहिजे. कसा पाहिजे बाबांचा अनुयायी? भीमाच्या तत्वाला जागणारा पाहिजे. नीतीने नियमाने वागणारा पाहिजे. भीमाच्या तत्वाला जागणारा पाहिजे. नीतीने नियमाने वागणारा पाहिजे. अरे मी पणाला आणि दुर्गुणाला त्यागणारा पाहिजे. पण उद्धार करत्या बापाचं नाव सांगणारा पाहिजे. उद्धार करत्या बापाचं नाव सांगणारा पाहिजे. म्हणून प्रथम गीत सादर करतो आहे. परिवर्तनाचा मी डोंगरे साहेब, परिवर्तनाचा मी गायक प्रकाशनाथ पाटणकर. माझे कार्य काय? परिवर्तनाचा मी, अहो परिवर्तनाचा मी आवाज. परिवर्तनाचा मी आवाज. आगाज म्हणजे सुरुवात. परिवर्तनाचा मी, परिवर्तनाचा आवाज. नाव कागदावर लिहून द्यावं म्हणजे आम्हालाही त्रास नाही आणि तुम्हाला पण त्रास नाही. आपलं नाव एका कागदावर लिहून दिलं म्हणजे गाण्याच्या मधात जेव्हाही मला वेळ मिळेल मी नावाची सूचना करेन. जयपालजी गेदाम यांनी 500 रुपये देऊन माझ्या गाण्याला पुरस्कृत केलं. पार्टी आभारी आहे, ऋणी आहे. परिवर्तनाचा मी, परिवर्तना आवाज.
साहेब माझ्या गाण्यावर लक्ष ठेवा. मी गायक प्रकाश पाटणकर काय बोलतो? बहुजन समाजाचा बहुजन समाजाचा मी आवाज आहे. 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 मराठीतून काही दोहे सादर करतो आहे. परिवर्तनाचा मी आवाज आहे. ह्या बहुजन समाजाचा मी आवाज आहे. मी गायक प्रकाशनाथ पाटणकर, नागोरावाचा मुलगा, नागपूरचा राहणारा आणि नागवंशीयाची संतान. बघा, नागपूर, नागोराव आणि नागवंशी याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे मी. चमकणाऱ्या ताऱ्यांचा मी एक भाग आहे, कारण नाव प्रकाश आहे. चमकणाऱ्या ताऱ्यांचा मी एक भाग आहे. पोलादाचे करीन पाणी मी अशी आग आहे. अरे होऊन गेले नागवंशी ज्या नाग नगरीतून, त्या नागवंशीयातील मी एक नाग आहे. नागवंशीयातील मी एक नाग आहे. म्हणून सांगणे आहे त्या जातीयवाद्यांना, त्या मनुवाद्यांना काय सांगणे आहे? हा महाराष्ट्र मराठा महारांचा मित्र हो, माझ्याकडे लक्ष ठेवाल. त्या जातीवाद्यांना सांगणे आहे, मनुवाद्यांना सांगणे आहे, अरे चंडाळांनो, हा महाराष्ट्र मराठा महारांचा, समजू नका लाचारांचा. हा महाराष्ट्र मराठा महारांचा, समजू नका लाचारांचा. शाहू फुले आणि शिवाजी आंबेडकरी संस्काराचा. अरे डाव ओळखला आम्ही तुमचा हिंदुत्वाच्या विस्ताराचा, पण मातीत गाडून मुर्दा आम्ही मनुवादी विचारांचा. मी आवाज आहे. बहुजन समाजाचा मी आवाज आहे. बहुजन समाजाचा आवाज आहे. परिवर्तनासाठी आवाज आहे. बहुजन समाजाचा बहुजन समाजाचा
देशाची राज्यघटना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली म्हणून काही जातीयवादी, काही मनुवादी जे आज सत्तेमध्ये विराजमान आहेत, जे सत्तेमध्ये बसलेले आहेत, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना नको आहे. ते नकारात्मक दृष्टीने त्या घटनेकडे बघतात. म्हणून त्यांना सांगणे आहे की ह्या देशाची राज्यघटना दुसरा कोणी माईचा लाल लिहू शकला नसता. कारण ह्या देशात अनेक जाती पंथ ह्या देशात नांदतात. अनेक धर्माचे लोक ह्या देशात आहेत. त्यांना एका सूत्रात बांधणे लई कठीण काम होतं. या देशाची घटना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहू शकले, दुसरा कोणी माईचा लाल लिहू शकला नसता. म्हणून त्यांना सांगणे आहे जी राज्यघटना समता शिकवते, राज्यघटना समता शिकवते, राज्यघटना समता शिकवते, राज्यघटना जी राज्यघटना या देशाची जी राज्यघटना समता शिकवते, अशा राज्यघटनेवर, अशा राज्यघटनेवर मला नाज. अशा राज्यघटनेवर मला नाज आहे. 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 जी राज्यघटना जी राज्यघटना समता शिकवते, जी राज्यघटना समता शिकवते, जी राज्यघटना समता शिकवते, जी कोशीनाथ गोंदियावाले कोशीनाथ भालेकर यांनी 500 रुपये देऊन माझ्या गाण्याला पुरस्कृत केलं. पार्टी आभारी आहे. राज्यघटना जी राज्यघटना जी राज्यघटना जी राज्यघटना समता शिकवते, 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 जी राज्यघटना समता शिकवते. अशा राज्यघटनेवर, अशा राज्यघटनेवर मला नाज. अशा राज्यघटनेवर मला नाज आहे. अशा राज्यघटनेवर मला नाज आहे. अशा राज्यघटनेवर मला नाज आहे. अशा राज्यघटनेवर
एक मनू नावाचा काल्पनिक ऋषी जन्मास घातला यांनी, आणि त्याने मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या मनुस्मृतीमध्ये जाती व्यवस्था केली आणि त्या जातीय व्यवस्थेमध्ये त्या नियमामध्ये आम्हा सर्वांना अडकवलं. पण ह्या पृथ्वीच्या पाठीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेऊन महाकाळाच्या शेजारी त्या मनुस्मृती नावाच्या ग्रंथाला पेटवून टाकलं, जाळून टाकलं, एक एक पान जाळून टाकलं. पण तरी सुद्धा आज तीच स्थिती पुन्हा नजरेसमोर दिसत आहे. कारण आज सत्तेमध्ये मनुवादी प्रवृत्तीचे लोक बसले, जातीवादी शक्तीचे लोक बसले. मनूला भिमाने भस्मसात केले, मनूला भिमाने भस्मसात केले, मनूला भिमाने भस्मसात केले, मनूला भिमाने भस्मसात केले, मनूला भिमाने. मनूला आज स्थिती परत येत आहे, म्हणून हे कळवं लिहिलं मी. मनूला भिमाने, मनूला भिमाने भस्मसात केले, मनूला भिमाने भस्मसात केले. तरी सुद्धा मनोवाद पुन्हा तो, मनोवाद पुन्हा तो दिसतो आज आहे. 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 मनोवाद पुन्हा ज्यांच्याही हाती दिली सत्ता आम्ही, ज्यांच्याही हाती दिली सत्ता आम्ही, ज्यांच्याही हाती दिली सत्ता आम्ही. ज्यांनाही आम्ही सत्तेमध्ये बसवलं तोच आज हरामखोर निघाला. ज्यांच्याही हाती दिली सत्ता आम्ही, ज्यांच्याही हाती दिली सत्ता आम्ही, ज्यांच्याही हाती, ज्यांच्याही हाती दिली सत्ता आम्ही, त्यांनाच खाऊ, त्यांनाच खाऊ चढला माझ आहे. चढला माझ आहे. चढला माझ चढला माझ आहे. ज्यांच्याही हाती दिली सत्ता आम्ही, ज्यांच्याही हाती
ज्यांच्याही हाती दिली सत्ता मी त्यांना तुला चढला माझ रुपेश नीम सरकार पॅन्थर, नयन मोरे मरनठा, सर्व पोंभुर्णावाले जयपाल गेडा, माजी नगरसेवक रुपेश नीम सरकार यांनी 500 रुपये देऊन मला पुरस्कृत केलं. पार्टी आभारी आहे. हे कळवं जे लिहिलं मी ते कुणाला बोलतो आहे ते तुम्ही समजा. या गाण्याचा कवी प्रकाशनाथ पाटणकर. मी जेही गाणं लिहितो माझ्या वडिलांच्या नावाचा उल्लेख असतो. नागनाथाची छाप असते माझ्या गाण्यात. नागनाथ कैसा अनुयायी भीमाचा, नागनाथ कैसा अनुयायी भीमाचा, नागनाथ कैसा अनुयायी भीमाचा, नागनाथ कैसा तो अनुयायी भीमाचा. नागनाथ कैसा तो अनुयायी भीमाचा. वैऱ्यांच्या टोळीत बसतो, वैऱ्यांच्या टोळीत बसतो तो दगाबाज आहे. वैऱ्यांच्या टोळीत बसतो 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 दगाबाज आहे. नागनाथ कैसा कोण कोण तुम्हाला जे आवडणारे गाणे आहेत ते पण गाणार. आता तर सुरुवात झालेली आहे. नागनाथ कैसा तो अनुयायी भीमाचा, नागनाथ कैसा तो अनुयायी भीमाचा. नागनाथा कैसा तो अनुयायी भीमाचा. मी कुणाला बोलतो आहे तुम्ही समजा. मी नाव घेणार नाही त्याचं, पण हे हरामखोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मोठे झाले. आपली घरं भरली, बंगला माळ्या मोटर गाड्या घेतल्या आणि आज विरोधामध्ये बसण्याऐवजी सत्ताधारी जातीयवादी पक्षाच्या सोबत मांडीला मांडी लावून बसले हे आपल्या समाजाचे लोक, जे बाबासाहेबाचे मोठे नेते म्हणतात, स्वतःला बाबासाहेबाच्या नावाने पोट भरतात. अरे होतास एके काळी, कुणाला बोलतो मी समजा तुम्ही.
होतास एके काळी तू वाघाची डरकाळी. आज जातीवादी ताकद, जातीवादी सरकार सोबत मांडीला मांडी लावून बसलास तू. होतास एके काळी तू वाघाची डरकाळी, पण आज शेळी तन तुझ्यातला उरला ना काही अंतर. अरे होतास रे कसा आणि झालास रे कसा, तू शोध तुझ्यातला, तो हरवलाय कुठे पॅन्थर. नागनाथ कैसा अनुयायी भीमाचा, नागनाथ कैसा तो अनुयायी भीमाचा. नागनाथ कैसा, नागनाथ कैसा अनुयायी भीमाचा. वैऱ्यांच्या टोळीत बसलो, वैऱ्यांच्या टोळीत बसलो, तो दगाबाज आहे. वैराच्या टोळीत बसतो तो दगाबाज आहे. वैराच्या टोळीत